एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छानच असाल. तर आम्ही आत्ता तिघे वॉकला लेक साईडला आलो आहोत. आजचा दिवस वॉकसाठी खूप परफेक्ट आहे. ना थंडी ना गरमी आणि मेन म्हणजे बाळ खूप आनंदात आहे. ते इकडे तिकडे बघत आहे. ॲक्च्युली मी व्हॉइस ओव्हर देते कारण मी सगळे रेकॉर्डिंग्स केले आणि रेकॉर्ड्स ऐकले तर त्याच्यात फक्त वाऱ्याचा आवाज येतो आहे. माझा आवाज कमी येतो आहे. इथून थोड्या पुढे गेल्यावर आम्ही एके ठिकाणी म्हणजे आमच्या रेग्युलर स्पॉटवर बसलो, जिथे आम्ही दोघे बसत होतो. आज तिघे बसतो आहोत. खूप छान वाटतं आहे. एक वेगळीच फिलिंग आहे. मी ती एक्सप्लेन करू शकत नाही. पण इथे बसल्यावर मला एक गोष्ट नक्कीच सांगायला आवडेल, की मी आधी कशी होते आणि आत्ता कशी आहे, त्याच्यात खूप फरक पडला आहे नक्कीच. पण इथे मला सांगायचं सगळ्यांना हे आहे स्पेशली, की तुम्ही जसे आहात ना तसेच राहा. तुम्ही तुमची ओळख नका विसरू. कारण ह्या गोष्टी खूप मला मॅटर करतात. आणखीन ऑफकोर्स एका स्त्रीला स्वतःची ओळख खूप महत्त्वाची असते असं मला वाटतं आणि सगळ्यांनी जपावी असं मला सगळ्यांसाठी वाटतं. नॉट फॉर स्पेशली माझ्यासाठी. कारण आई झाल्यावर खूप गोष्टी बदलतात. म्हणजे काहीही गोष्टी करायच्या असतील तर पहिला आधी आपण इतका विचार नाही करायचो आणि आता पहिला बाळाचा विचार करावा लागतोच आणि मग आपण स्वतःसाठी विचार करतो. तर मला वाटतं या ठिकाणी आपण थोडासा आपल्या स्वतःसाठी वेळ द्यायला हवा, आणखी स्वतःचा विचार करायला हवा. स्वतःची ओळख जी काय आहे ती मेंटेन करायला हवी. चला तर मग सुरू करूया आपली जर्नी. तर मी व्लॉगच्या थ्रू माझ्याबद्दलचे एक्सपिरियन्स शेअर करेन, प्लस प्रेग्नन्सी, बेबी केअर किंवा रिअल मोमेंट जे मला वाटतात की तुमच्यासोबत शेअर करायला हवेत. आणखीन ज्या गोष्टी मला छान छान वाटतात त्या गोष्टीसुद्धा मी या व्लॉगच्या थ्रू नक्की शेअर करेन. आय होप तुम्हाला आवडतील. खरं तर मी माझ्या प्रेग्नन्सीच्या आधी हेल्दी बिलकुलच नव्हते. कारण खूप गोष्टींसाठी मी म्हणजे फूड लवर आहे म्हणलं तरी चालेल. मी खूप मसालेदार पदार्थ खायचे, स्वीट खायचे, पुन्हा वेळी अवेळी जेवायचे. त्या खूप गोष्टी होत्या ज्या अनहेल्दी होत्या. आणखीन या गोष्टीतून मला माहीत होतं की मला थोडं हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम येतील किंवा येऊ शकतात. तरी पण जे फूड लवर असतील ते समजू शकतील की मला काय म्हणायचं आहे. कारण जेव्हा फूड येतं तेव्हा हेल्थ किंवा बाकीच्या काही गोष्टींचा विचार केला जात नाही. तर माझं काहीसं असंच होतं. पण हो, जेव्हा मी बेबीसाठी विचार केला किंवा आम्ही दोघांनी ठरवलं, मी आणि माझ्या नवऱ्याने, की हां आता बेबीसाठी आपण काहीतरी विचार करायला पाहिजे. तेव्हा मात्र खरंच त्या गोष्टी सिरियसली घेतल्या आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. नॉट ओन्ली मी, माझ्या नवऱ्यानं सुद्धा तेवढेच एफर्ट्स घेतले. दोघांसाठी असतील म्हणा, तेवढेच दोघांनी पण एफर्ट्स घेतलेत. आणखीन त्या गोष्टीतून खूप छान रिझल्ट्स पण मिळतात. मी हे असंच नाही बोलत आहे, जे खरं आहे तेच बोलते आहे. तर चॅनल थ्रू आपण असा काहीसा सिक्वेन्स डिसाईड केला आहे, जसं की बिफोर प्रेग्नन्सी, ड्युरिंग प्रेग्नन्सी, आणखीन त्या ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टर, आणखीन आफ्टर डिलिव्हरी, बेबी केअर, असा काहीसा सिक्वेन्स आहे. आणि त्याच्यातच आपण काही असे पार्ट करणार आहोत, ज्याच्यातून प्रत्येक पार्टमध्ये वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत जाईन, माझे शेअर करत जाईन. आणखीन मला तुम्हाला हे नक्की सांगायला आवडेल की मी खरंच माझा एक्सपिरियन्स शेअर करते आहे. आणखीन काहीसा अभ्यास किंवा रिसर्च या गोष्टी करून मी तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या सांगते आहे. तर आय होप तुम्हाला या गोष्टीतून खरंच फायदा होईल. मी या माझ्या जर्नीसाठी खूपच एक्सायटेड आहे. आय होप तुम्हीही असाल. चला तर मग नक्की भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय, टेक केअर. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.